मुंबईमध्ये राम मंदिर स्टेशनच्या जवळ 20 वर्षाच्या तरुणीवरती बलात्काराची घटना उघड। गुप्तांगामध्ये सर्जिकल ब्लेड आणि दगड सापडले। रिक्षा चालकाला अटक। उद्धव ठाकरे स्वबळाबाबत बोलले, पण टोकाची भूमिका नव्हती। शरद पवारांची माहिती तर ठाकरेंची स्वबळाची भूमिका असेल तर त्यांचं स्वागत। नाना पटोलेंचा टोला, पण चर्चा करण्याची थोरातांची तयारी। शरद पवार 10 वर्ष कृषी मंत्री होते, त्यांनी शेतकरी आणि सहकारासाठी काय केलं? अमित शहांचा घणाघात। केवळ मार्केटिंग नाही तर जमिनीवरती काम करावं लागत असल्याचा लगावला टोला। उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख। अमित शहा यांच्यावरची टीकेनंतर आशिष शेलार यांचा पलटवार, तर ठाकरेंकडे एक दिवस हम दो हमारे दोच राहतील, बावनकुळेंची टीका। राज्यात विरोधी पक्ष नेतेपदाचा वेगळा प्रयोग होण्याची शक्यता। 3 पक्षांसाठी दीड वर्षाच्या फॉर्म्युलासाठी पवार आग्रही असल्याची माहिती। सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी शरीफुल इस्लाम नाही, वकिलांचा कोर्टात दावा। खासगी लॅबमध्ये सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो मॅच करण्यासाठी पाठवल्याची माहिती। हल्लेखोराला खोलीमध्ये कोंडून ठेवलं तरी तो गायब झाला, सैफ अली खानचा जबाब। हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न करताना झटापट झाल्याची दिली माहिती। भंडाऱ्यामधल्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट, 4 जणांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी। स्फोटानंतर 700 मीटर अंतरावरती उडाले बिल्डिंगचे पत्रे। राज्यातला वाहन प्रवास महागला। एसटी तिकीट दरामध्ये आजपासून 15% वाढ, तर रिक्षा आणि टॅक्सीचं किमान भाडं 1 फेब्रुवारीपासून 3 रुपयांनी वाढणार। परिवहन मंत्र्यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह माहिती। अभिनेत्री ममता कुलकर्णी झाली संन्यासी। किन्नर आखाड्यामध्ये प्रयागराजमधल्या महाकुंभात घेतली दीक्षा। आज संध्याकाळी होणार पट्टाभिषेक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।